नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित सैतान ही कादंबरी. आतापर्यंत या कादंबरीचे 15 भाग झालेले आहेत आणि आजचा आहे आपला भाग 16वा. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडत असतील, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला हाईप द्या, लाईक करा आणि अर्थातच तुमच्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका. वळूयात आपल्या आजच्या भागाकडे. मित्रांनो, जर तुम्ही मागचा भाग ऐकला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आता ही सगळी मंडळी म्हणजे अर्देशीर, कर्नल चौधरी हे आता जाणार आहेत एका भगत नावाच्या माणसाच्या शोधात. मग त्यांना हा माणूस सापडतोय का? त्यांना या माणसाची मदत होणार आहे का? की आणखीच काहीतरी विचित्र घडणार आहे? हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या कथेत. ऐकूयात आपला आजचा भाग 16वा. एक दोन चक्रा मारल्यावर शेवटी त्यांना पत्ता सापडला. राघवने केलेली वर्णनं इतकी परस्पर विरोधी होती की त्यांना मनासमोर सलग सुसंगत असं चित्रच उभं करता आलं नव्हतं. गाडी थांबवून ते काही वेळ बाहेर पाहत राहिले. तसा शहराचा तो भाग गजबजलेला होता, पण त्या गजबजाटाचा, धावपळीचा स्पर्श लाल रंगाच्या लोखंडी रेलिंगच्या आत असलेल्या त्या बैठ्या वास्तूला होत नव्हता. स्वतःच्याच आवारात अलिप्तपणे उभं असलेलं नेटकं बैठं घर, बाजूंनी लाल रंगातलं लोखंडी रेलिंग, त्याच्या आत नैसर्गिकरित्याच विखुरलेली 5-7 झाडं, काही थोडीशी हिरवळ, पण सगळं कसं स्वच्छ. घराच्या भिंतींचा रंग फिकट करडा, वर लाल मंगलोरी कौलांचं छप्पर, त्याच्यात मधून मधून काचांची कौलं, खालची सर्व दारं, सर्व खिडक्या हवेला, प्रकाशाला, सूर्याला सताड उघड्या. चौधरी व अर्देशीर यांनी एकवार एकमेकांकडे पाहिलं आणि मग काही न बोलता ते दोघं गाडीतून उतरले. रेलिंग मध्ये फाटक होतं, पण त्याला वर साधा हुक होता. तो उचलताच फाटक आत सहज उघडलं. काहीही आवाज झाला नाही. त्यांनी फाटक आपल्या मागे लावून घेतलं आणि ते समोरच्या मोठ्या दाराच्या दिशेने निघाले. दार उघडं होतं. बाहेरच्या चौकटीवर घंटेचं बटण वगैरे दिसत नव्हतं. काही क्षण थांबून ते दोघं आत गेले. आतली खोली हॉलवजा होती. सकाळचा सूर्यप्रकाश 2 मोठ्या खिडक्यांतून आत येत होता, खोली उजळून टाकीत होता. खोलीत 1-2 दिवाण होते. मध्यभागी एका गोल टेबलाभोवती काही खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या. भिंतीशी आणखीही काही खुर्च्या होत्या. ते दोघं दाराच्या आतच जरा अनिश्चितपणे उभे राहिले आणि मग अर्देशीरनी घसा साफ करून जरा मोठ्या आवाजात विचारलं, घरात कोणी आहे का? हो हो, येतो हा, बसा बसा जरा, आतून आवाज आला. दोघांनी भिंतीजवळच्या 2 खुर्च्या घेतल्या व ते वाट पाहत बसले. खोलीत पाहण्यासारखं काहीही नव्हतं. भिंतीवर घड्याळ, चित्र, डेकोरेशन, कॅलेंडर काहीही नव्हतं. एखाद्या मुसाफिर खाण्यातल्या कोऱ्या, निर्विकार, बेफिकीर खोलीसारखी खोली. 2-3 मिनिटांतच समोरच्या दारावरचा पडदा दूर झाला आणि दारातून एक गृहस्थ आत आले. तेच भगत हे ओळखायला त्यांना मुळीच श्रम पडले नाहीत. भगतांनी अंगात एक मलमलचा सैलसर अंगरखा घातला होता. खाली तलम पायघोळ धोतर होतं. पायात मखमली चढाव होते. डोक्यावरचे केस मागे गेले होते, तेही कमी केलेले होते. कपाळ रुंद होतं. टकलाने आणखीच उभट वाटत होतं. गंधाची अस्पष्ट अशी खूण होती. डोळे किंचित खोल गेले होते, पण मोठे होते. त्याखाली किंचित अरुंद, आता मिटलेली जीवणी. भगत खोलीत आले. 2 पावलावर थांबून समोरच्या खुर्च्यांत बसलेल्या दोघांकडे त्यांनी काही क्षण पाहिलं आणि मग मधल्या मेजाजवळच्या एका खुर्चीत येऊन बसले. बोला, माझ्याकडे काही काम होतं तुमचं? आपलं नाव भगत? अर्देशीरनी विचारलं. होय. आपला आम्हाला परिचय नाही. आम्हाला 10-15 मिनिटं दिली तर आम्ही तुम्हाला एक हकीकत सांगणार आहोत. ती तुम्ही ऐकावीत अशीच आमची विनंती आहे. सांगा ना, सांगायला काय हरकत आहे? सुमारे 2 महिन्यांपूर्वी 3 वाडीजवळ एका मोठ्या विमानाला अपघात होऊन त्यातले 300च्या वर सर्व प्रवासी, क्रूचे सर्व लोक मरण पावले.
वर्तमानपत्रात आपण हे वाचलेलंच असेल. आ हो हो, तो अपघात झाल्याचं माझ्या वाचनात आलंय. त्या अपघातानंतर 3 वाडीत काही काही घटना घडल्यात व अजून घडतायत. त्या संबंधात आपल्याला सांगायचंय. अशी सुरुवात करून अर्देशीरना एकदाही न अडवता भगत सर्व काही शांतपणे ऐकून घेत होते. अर्देशीर 15 मिनिटं म्हणाले होते, पण सर्व सांगायला जवळजवळ अर्धा तास लागला. म्हणजे हा कोण राघव का कोण आहे त्याच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्याकडे आलात? होय, आम्हाला मदत करा अशी विनंती करायला आलो आहोत. मला हा हा राघव कोण हे सुद्धा माहित नाही. त्याने माझं नाव कसं काय सुचवलं? तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त लोक तुम्हाला ओळखत असतील. पैसा बिसा भरपूर आणला असेल बरोबर. आम्हाला पैशाची कमी नाही, पण मला नाही वाटत तुम्ही केवळ पैशाचा विचार करीत असाल. अर्देशीर क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले. भगत काही क्षण त्यांच्याकडे पाहत बसले आणि मग त्याच त्या आवाजात म्हणाले, मी माझं सर्व कामधाम सोडून तुमच्या या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी काय यावं? याचं एक तरी कारण तुम्ही मला देऊ शकाल का? मला पैशांची जरुरी नाही, हे तुमचं म्हणणं खरंय. इतका वेळ चौधरी गप्प बसले होते. ते आता प्रथमच बोलले. सर्व मानव जातीचं कल्याणाचं काही तत्व आहे की नाही? मानव जातीचा एक प्रतिनिधी म्हणून प्रत्येकावर काही किमान जबाबदारी येते की नाही? आजच्या सारखी अशी एखादी वेळ येते, संपूर्ण मानव जातीचाच कोणी शत्रू आपल्या विरुद्ध उठतो, तेव्हा हे प्रत्येकाचंच कर्तव्य नाही का की त्याने आपल्या शक्तीनुसार त्या संघर्षात मदत करावी? माझ्यावर व्यक्तिगत आपत्ती आलेली नाही, तरीही मी सर्व मदत करायला तयार आहे. भगत काहीच बोलले नाहीत. हाच मुद्दा मी आणखी पुढे नेतो. अर्देशीर म्हणाले, इतरांना अगम्य, कदाचित अगोचर अशा शास्त्रात तुम्ही प्रगती केली आहे भगत. कशावरून? भगत मध्येच म्हणाले, आतापर्यंत तुम्ही ते नाकारलेलं नाही, तेव्हा ते खरं असलं पाहिजे. भगतांच्या ओठाची एक कड किंचित दुमडली, तरीही ते गप्पच होते. तर मग ही जी साधना तुम्ही करू शकलात, जी काही शक्ती तुम्ही प्राप्त करून घेऊ शकलात, त्यामागे तुमची मानवता आहे. केवळ मानवी बुद्धीलाच हे शक्य आहे आणि त्याचं उत्तरदायित्व तुमच्यावर आहे. ते ऋण फेडण्याची नैतिक जबाबदारी तुमच्यावर आहे. ती तुम्ही टाळू शकत नाही. भगतांनी एक उसासा सोडला. अर्थात मी तुमचं हे विधान खोडून काढू शकेन, पण मानवाच्या विचारात शेवटी अशी एक अवस्था आहे की त्यांनी तेथे तर्क संपतो, भावना प्रवेश येतात, विचारांची जागा विकार घेतात. त्यांनी एक हात आपल्या डोळ्यांवरून चेहऱ्यावरून फिरवला. ठीक आहे, मी आजवर कधीही कोणासाठी एक बोट सुद्धा उचललेलं नाही. कदाचित हाच तो क्षण असेल की ज्यासाठी माझं सारं आयुष्य घडवलं जात होतं. ठीक आहे, मला तुमचा पत्ता द्या, मी उद्या सकाळी तिथे येतो. वातावरणात एकदम बदल झाला होता. खिशातून कार्ड काढता काढता चौधरींना जाणवलं की ताट धरलेलं शरीर आपण आता सैल सोडले. भक्तांच्या हातात कार्ड देऊन ते व अर्देशीर उठले. आम्ही आपले फार आभारी आहोत, अर्देशीर म्हणाले. भक्तांनी नुसती मान हलवली. 1-2 क्षण थांबून त्या दोघांनी भक्तांचा निरोप घेतला. या 2 अनाहूत लोकांचा सुरुवातीला भगतना खूप राग आला होता, पण लागलीच त्यांना त्या रागातला स्वार्थीपणा समजला व तो राग तितक्याच लवकर ओसरूनही गेला. आजवर त्यांनी बाह्य जगात कोणतीही ढवळाढवळ केली नव्हती. ही गोष्ट सत्य होती, कारण जगापासून ते सर्वस्वी अलिप्त राहत आले होते. पण अर्देशीर सांगत असलेली हकीकत ऐकता ऐकताच त्यांना प्रसंगातली एक अपरिहार्यता जाणवली होती. गेलं जवळजवळ अर्धशतक त्यांची जी एक कठोर साधना चालली होती, ती काही याच क्षणासाठी योजण्यात आली होती. स्वतःच्या ज्ञानाचा गर्व त्यांनी कधीही केला नव्हता, तेव्हा स्वतःच्याही आकलनापलीकडे काही काही नियम कार्य करीत असतील, ही गोष्ट त्यांनी स्वभावतःच स्वीकारली होती. पण खरोखरीच असं असेल तर नियतीच्या योजनेचा केवढा दीर्घ पल्ला.
सहसा न आठवणारी जवळजवळ 50 वर्षांपूर्वीची ती रात्र त्यांना आता आठवली. 19-20 वर्षांचा एक तरुण आयुष्यातील अपयशाला कंटाळून, निराशेने ग्रासून स्वतःचा जीव देण्यासाठी पुलाच्या कठड्यावर चढला होता. खाली काळभोर पाणी उसळत फेसाळत गोंगावत चाललं होतं आणि शेवटच्या क्षणी ती हाक आली होती, थांबा. पुलाच्या कठड्यावरचा तरुण जागीच गोठला. ती आज्ञा मोडणं अशक्य होतं. एक वृद्ध त्याच्या शेजारी येऊन उभा राहिला होता. प्राण देणार होतास? हो. खोटं बोलणंही अशक्य. जीव एवढा नकोसा झाला? हो. मग मला देऊन टाक. आता या शब्दांचा अर्थ काय लावायचा? निरुत्तर करणारे शब्द. काय देतोस? घ्या. एक प्रकारची बेभानी, बेफिकिरी. उतर खाली. समोर उभा राहा. माझ्याकडे पहा. नीट पहा. ते डोळे कसले, घोंघावणारी काळी आवरतच. त्यात तो कोटच्या कोठे हरखून गेला. पुन्हा तो भानावर आला तेव्हा तो एका अपरिचित खोलीत होता. स्वतःचं नाव, गाव, पूर्वायुष्य सर्व काही तो पार विसरून गेला होता. त्याच्या समोर तो वृद्ध होता. तुझं नाव भगत. तो वृद्ध म्हणाला. एका नव्या आयुष्यात सुरुवात झाली. नव्या अनुभूती, नवे संज्ञा प्रवाह, विस्तारित मनःपटल. जीवनाच्या अनेक पातळ्या. जणू काही पत्ता कडेने पाहावा तसं आजवर मानवी आयुष्य दिसत होतं. आता पत्ता सरळ झाला होता. 15 वर्षांनी तो वृद्ध, त्याचंही नाव भगतच होतं, आपली जीवनयात्रा संपवून पुढच्या पायरीवर गेला. नव्या भक्तांनी त्याची जागा सर्व अर्थांनी घेतली आणि तीच साधना पुढे चालू ठेवली. तो एक न संपणारा रस्ता होता. घाटातून वळणे वळणे घेत वर जाणारा, दुर्गम, कठीण, दमछाक करणारा. एकाकी अंत कधी दिसायचा नाही. विसावा म्हणून मध्येच थांबून खाली सहज नजर टाकली की सर्वसाधारण मानवतेपासून आपण किती उंच आलो आहोत ते दिसायचं. मग पुढे वाटचाल सुरू. साध्या दगडात सुद्धा तो असा वरवर नेला तर भरपूर स्थितीजन्य शक्ती साठवली जाते. जमिनीवर मुठी एवढा वाटणारा साधा गोटा 1000 फूट उंचीवर नेला तर तो विलक्षण संहारक शस्त्र बनतो. तरी तो जड, निर्जीव, जाणत्या मनाने सहेतुक असा प्रवास केला तर त्याच्यात केवढी शक्ती साठवली जाईल. पण आता भक्तांना वाटलं की आपल्या प्रवासाचा अंत नजीक आलाय. पर्वत शिखरावर पोहोचलं की पलीकडचा गार वारा शरीरावरून जावा तसा एक अनोखा, अपरिचित, शिरशिरीत गारवा त्यांच्या मनाला स्पर्शून गेला होता. कदाचित याच संघर्षासाठी इतकी वर्षे त्यांची साधना चालली असेल. संयमित मनालाही एक हिसका बसला आणि मग मन स्थिरावलं. भक्तांच्या चेहऱ्यावर एक मोठं विलक्षण, जरा भीतीदायक हास्य होतं. दिवसभर भक्तांचा नेहमीचा कार्यक्रम नेमाप्रमाणे पार पडला. सूर्यास्तानंतर जेव्हा अंधार पडला, दिवे लागण झाली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विचारमग्नता आली. संध्याकाळचे बराच वेळ ते बाहेरच्या अंगणात येरझारा घालीत होते. हातांची पाठीशी जुडी होती, मान खाली घातली होती, नजर पायांवर होती, पण प्रत्यक्षात काहीच पाहत नव्हती. मधूनच ते स्वतःशी मान हलवत होते. कपाळावर विचारांच्या आठ्या येत होत्या. शेवटी त्यांनी स्वतःशीच काहीतरी ठाम निर्णय घेतला आणि ते घराकडे वळले. चेहरा कठोर झाला होता. स्नान करून कपडे बदलून भगत इमारतीच्या मागच्या भागातील एक खोलीचं कुलूप उघडून आत आले. आपल्या मागे त्यांनी खोलीचं दार लोटून घेतलं. ही खोली जराशी विचित्र होती. चारही भिंतींना भिंतीपासून फुटभराचं अंतर सोडून लाल रंगाचे मखमली पडदे लावलेले होते. खोलीच्या मध्यभागी जरी एक प्रखर दिवा टांगला होता तरी त्याचा सर्व प्रकाश त्या लाल पडद्यांत शोषला जात होता. खोली अंधारी वाटत होती. मधल्या मोकळ्या जागेत 4 दिशांना तोंड केलेले 4 दिवाण होते. त्यांपैकी आता दक्षिणेकडे तोंड असलेल्या दिवाणावर भगत आरामात बसले.
आता दिसत होतं की चारी भिंतीजवळच्या दिवाणावर भगत आरामात बसले. आता दिसत होतं की चारी भिंतीजवळच्या पडद्यांवर मध्यभागी कलाबतूत जरतारी विणकाम केलेल्या आकृती होत्या. त्या वेगवेगळ्या होत्या, पण कोणत्याही दिवाणावर बसलं तर समोर कोणती ना कोणती आकृती येतच होती. त्या दिशांचा आणि रेखावृत्तींचा काही खास संबंध असलाच तर तो अनभिज्ञाच्या समजापलीकडचा होता. भगत आता दिवाणावर आरामात बसून समोरच्या पडद्यावर कशिदा कामातल्या रेखाकृतीकडे अविचल नेत्रांनी पाहत होते. आसपासची खोली, मग वरचा दिवा, मग त्या आकृती भोवतालचा लाल पडदा, हे सर्व त्यांच्या जाणीवेत मागे मागे जात नाहीस झालं. त्या कोऱ्या पार्श्वभूमीवर फक्त ती चकमकत्या रेषांची आकृती दृष्टी क्षेत्रात राहिली. आता त्या गुंतागुंतींच्या रेषांना अर्थ आला. त्या रेषा वेगवेगळ्या पातळ्यांत अलग झाल्या. शेवटी त्या आकृतीने जो अर्थ घेतला ते एक द्वार होतं. दक्षिण द्वार. खोलीतला प्रकाश मंद होत होता. समोरच्या त्या आकृतीपाशी पडद्याला एक फुगवटा येत होता. जणू काही भिंत व पडदा यांच्यामध्ये कोणीतरी उभं होतं, हलत होतं. तो फुगवटा बाजूला झाला. त्याच्या जागी दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला. ते सर्व फुगवटे भिंतीच्या कडेने भिंत व पडदा यांच्या मधून भिंतींना चिकटून सरकत होते, गोल फिरत होते. खोलीतला प्रकाश आणखी मंदावला. वरच्या दिव्यातल्या फक्त जळत्या फिलामेंटच्या ताराच दिसायला लागल्या. खोलीत सर्वत्र सावल्या साकळल्या होत्या. लाल पडदे आणि सावल्या एकमेकांत मिसळून गेल्या होत्या. पडद्याच्या चालचालीचा आवाज येत होता. प्रकाश जवळजवळ गेलाच. अगदी शेवटच्या क्षणी असं वाटलं की पडद्यातून चारी बाजूंनी काही काही काळे आकार सरकत पुढे आले होते. दिवाणावर निश्चल बसलेल्या आकृतीभोवती जमा झाले होते. भक्तांचा चेहरा दिसत नव्हता, पण पाहता आला असता तर दिसलं असतं की तो आता कोणत्या तरी विलक्षण ताणाखाली अगदी विकृत झालाय. त्यांनी दात गच्च आवळले होते, शरीर ताठ केलं होतं. चेहऱ्यावरच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या. जणू काही कोणता तरी प्रचंड भार त्यांनी आपल्या शिरावर तोडला होता. सहनशक्तीची परिसीमा होत आली. सावल्या पडद्यापासून अलग होतच होत्या. त्यांच्या भोवती गर्दी करीतच होत्या. कोणत्या तरी वेगळ्या मितीतल्या अघाव अवकाशात भगतनी मनाच्या पाशांचं हे जाळं फेकलं होतं आणि हे अनेक आकार खेचून आणले होते. क्षणाक्षणाला त्यांचा बोजा वाढत होता. शेवटी ते मानवी नव्हतेच. मानवाच्या विश्वाशी त्यांचा काही संबंधही नव्हता. सर्वस्वी वेगळे आकार. संधी मिळाली तर माणसाचा किंवा कशाचाही स्वाहाकार करणारे. भक्तांच्या हुकमतीखाली होते. आता होते, पण हा हुकमतीचा तोल मोठा नाजूक होता. त्यांचं पारडं केव्हा जड होईल हे सांगता येत नव्हतं. बरोबर त्या क्षणी भगतनी मनावरचा ताण सैल केला. मनाचे दूरवर गेलेले पाश तुटले. दोन भिंतींमध्ये पडदा आला. दक्षिण द्वार बंद झालं. खोलीत सावट आलं होतं ते तिकडच्या अवकाशाच्या प्रक्षेपणानं आलं होतं. आता सावट गेलं. प्रकाश एकदम पूर्ववत झाला. अंधारानंतर तर लखलखीत वाटायला लागला. आणि ते भगतांच्या भोवती उभे होते. शक्तीने भारलेले, शक्तीने लवलवणारे रौद्र हिंस्त्र आकार. न घडवलेला मेंदू एका दर्शनाखाली चुरमडून जायचा. साधनेने दृढ न झालेल्या मनाच्या केवळ दृष्टिक्षेपानेच ठिकऱ्या ठिकऱ्या उडायच्या. त्यांना स्वतःचा आकार असा नव्हताच. मानवाच्या अभिमनात डांबले गेलेले, स्वप्नात त्यांना भेडसावणारे आकार त्यांना पुरेसे होते. अग्नी जसा जळणाऱ्या वस्तूचा आकार घेतो तसे त्यांनी हे काल्पनिक, पौराणिक, भासात्मक आकार घेतले होते. भगतनी आपली खांद्यावरची शाल मांडीवर पसरली आणि एक एक करीत ते संकोचले. हलके होत तरंगत तरंगत खाली आले. त्या शालीवर विसावले. त्या शालीत विरून गेले. ती शाल आता प्रकांड शक्तीने भारली गेली होती. भगतनी त्या शालीची हलकेच घडी घातली. त्यांच्याही कपाळावर घामाचा ओलावा चमकत होता. मृत्यूच्या खाईवरची ही तारेची कसरत होती. यांचा सराव कोणालाच कधीही होणार नाही.
ती शाल दिवाणावरच ठेवून भगत त्या खोली बाहेर पडले. मध्यरात्र उलटली होती, म्हणजे ते त्या खोलीत जवळजवळ 5 तास होते. तर अवकाश, प्रकाश याचप्रमाणे वेळेचंही प्रमाण व्यस्त होतं. आणि त्या खोलीतून, विशेषतः दक्षिणद्वाराच्या प्रयोगानंतर ते बाहेर आले, की त्यांना आपल्या शरीरातल्या शक्तीचा खूप ऱ्हास झाल्यासारखा वाटे. आता काही योगासनांनी, ध्यानधारणेने, चिंतनाने शरीराचा तोल पूर्ववत करावा लागणार होता. प्रत्येक काळी, प्रत्येक समाजात काही ठराविक हिश्शात क्रॅकपॉट किंवा ऑडबॉल असतातच. सर्वसामान्य लोकांपेक्षा यांचे विचार, यांची वागणी जरा वेगळी असतात. पण अर्थात जोपर्यंत त्यांच्यापासून कोणाला काही उपद्रव होत नाही, तोवर त्यांची कोणी दखल घेत नाही. किंबहुना त्यांच्या अस्तित्वाचीही कोणाला कल्पना नसते. विसुभाऊंच्याकडे दर शनिवारी रात्री जमणारी 5-7 माणसं याच जातीची होती. क्वचित वेळा शनिवारीच अमावास्या आली तर 10 सुद्धा असायची. विसुभाऊ अविवाहित होते, तेव्हा त्यांची जागा विनासायास वापरायला मिळत होती. विसुभाऊंचं महत्व इतकंच. खरं महत्व होतं रंगाचारीला, ज्याला अंगात येणं असं म्हणतात. तो प्रकार रंगाचारीच्या बाबतीत होत असे. या प्रकाराचं वैद्यकीय वा मानसशास्त्रीय वा तात्विक विश्लेषण अजूनही झालेलं नाही. तेव्हा त्या बाबतीत विसुभाऊंच्या ग्रुपचा अनुभव ग्राह्य धरायला हरकत नाही. रंगाचारीचे अटॅक सायकोसोमॅटिक होते का हिस्टेरिकल होते का एपिलेप्टिक होते, याच्याशी त्या लोकांना तर काहीच कर्तव्य नव्हतं. एक गोष्ट सर्वांनीच पाहिली होती. 3 वाडीला विमान अपघात झाल्यापासून रंगाचारीच्या अटॅकची तीव्रता खूपच वाढली होती. आणि आणखी एक गोष्ट, रंगाचारी आजवर स्वतः या प्रकाराला कधी घाबरला नव्हता. आताशी त्याला त्याची जराशी धास्ती वाटायला लागली होती. सुरुवातीस त्याला याची काहीच कल्पना नव्हती, पण अपघातानंतरच्या दुसऱ्या शनिवारी ते सर्व खोलीत जमले होते. दत्ताच्या, स्वामींच्या तसबिरींना हार घातले होते, उदबत्त्या लावल्या होत्या. रंगाचारी 5-7 मिनिटं डोळे मिटून बसला की त्याला ती अवस्था जाणवायला लागत असे. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं. या खेपेस त्याने डोळे मिटले, मात्र एकाएकी त्याला काळोखाच्या डोहात खोल बुडल्यासारखं वाटलं. प्रयत्न करूनही डोळे उघडता येईनात आणि असं वाटत होतं की या काळोखात आपण एकटे नाही, आणखी कोणीतरी आहे. आणि जो कोणी आहे तो वैरी नसला तरी मित्र खासच नाही. रंगाचारीचा चेहरा पाहता पाहता बदलला होता. आधी त्यावरच्या विशिष्ट व्यक्तिमत्वाच्या रेषा पुसल्या गेल्या होत्या. तो एखाद्या अपूर्ण पुतळ्याच्या चेहऱ्यासारखा कोरा झाला होता, पण लागलीच त्या अवयवांना जो काही एक घाट यायला लागला होता, तो पाहून ती सर्व अनुभवी प्रौढ माणसंही अस्वस्थ झाली होती आणि तोंडावर पाणी मारून त्यांनी रंगाचारीचा ट्रान्स उतरवला होता. पुढच्या शनिवारी त्यांना जेव्हा असाच अनुभव आला, तेव्हा त्यांनी शनिवारच्या या बैठकाच बंद केल्या. आणि 3 वाडीत घडत गेलेल्या एकाहून एक विलक्षण अशा घटना जेव्हा त्यांच्या कानांवर यायला लागल्या, तेव्हा आपण केलं ते फार चांगलं केलं असंच त्यांना वाटायला लागलं. तो विस्तवाशी खेळ व्हायला लागला होता. लॉरा डोनेस्क टक्सन मधील गार्डन हाय मध्ये फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर होती. रॉबर्ट बॉब, तिचा पती, मुंबईला काही दिवस राहून मग बँकॉकला जाणार होता. तो इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी फर्म मध्ये ट्रॅव्हलिंग सेल्स इंजिनियर होता. जमलंच तर टोकियोला भेट देऊन सॅन फ्रान्सिस्को मार्गे परत टक्सनला जाणार होता. एअर इंडियाच्या न्यूयॉर्क ऑफिसमधून तिला वायर मिळाली. तो आघात म्हणजे वज्राघातच होता. बॉब मिसिंग, प्रिझ्युम्ड किल्ड इन ऍक्सिडेंट. एका क्षणात तिचं सारं जग तिच्या भोवती उलटपालट झालं होतं. बॉब गेला, कायमचा गेला, पुन्हा कधीही दिसणार नाही. काही केल्या मन या गोष्टीला ऍडजस्टच होईना. लेडीज जिम मधल्या बंकवरती जी मटकन बसली ती बसूनच राहिली. 12-13 वर्षांच्या मुलींच्या जिम मध्ये, शॉवर रूम मध्ये, ड्रेसिंग रूम मध्ये धिंगाणा चालला होता. कोणाचं तरी लॉराच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं आणि आवाज कमी होत होत पुरा थांबला. बावरलेल्या मुली तिच्या भोवती उभ्या राहून नुसत्या तिच्याकडे पाहत राहिल्या. शेजारच्या खोलीतली दुसरी इन्स्ट्रक्टर आली
ती झपाट्याने लॉरा जवळ गेली आणि तिच्या निर्जीव हातातला वायर फॉर्म काढून घेऊन तिने वाचला. तशी त्या दोघींची काही जिवलग दोस्ती नव्हती, पण हा दुर्दैवी आघात औपचारिकपणा तोडणारा होता. ओ लॉरा, तिने एकदम लॉराचे हात धरले आणि त्या सहानुभूतीच्या 2 शब्दांनी आतलं दुःख काळजाला वितळून अश्रूंच्या रूपाने डोळ्यांतून वाहायला लागलं. दोघा तिघांनी तिला प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये नेलं. तिथे काहीतरी बोलणं झालं. मग तिला कोणीतरी तिच्याच गाडीतून फ्लॅटवर आणून सोडलं. एक विस्की सोडा बनवून तिच्या हातात दिला. तिला कशाचीच शुद्ध नव्हती. तिची शेजारीण आली. तिने लॉराच्या आईला ट्रँक कॉल केला. लॉराची आई संध्याकाळपर्यंत येत होती. असंदर्भ दुःखाच्या दरीत खोलवर कोसळलेलं जायबंदी मन सावकाश सावकाश मोठ्या कष्टाने व्यवहारी जगात आलं. बॉब गेला. कितीतरी वेळ तिचं मन त्या सत्यस्थितीचा स्वीकारच करीत नव्हतं. नुसता तो विचार मनात आला की त्यापासून शहारून मागे सरत होतं. आणि त्या क्षणी तरी तिचा फ्लॅट ही तिला सर्वात वाईट जागा होती. इथल्या इंचात बॉबच्या आठवणी साठवल्या गेल्या होत्या. त्याचे कपडे होते, फोटो होते, त्याच्या रॅकेट होत्या, गोल्फचं सामान होतं, त्याची पुस्तकं होती, त्याचे रेकॉर्ड अल्बम्स होते. जे काही होतं ते सर्व त्याचंच होतं. त्याच्या ड्रेसरवरचा फोटो छातीशी धरून लॉरा रडत होती. त्यांच्यावरच दैवाने असा सूड का उगवावा? त्यांनी कोणाला दुखवलं होतं? कोणावर अन्याय केला होता? कोणाला त्रास दिला होता? कोणाचं वाईट चिंतलं होतं? त्यांच्या आयुष्याकडे मागण्या किती किती लहान होत्या. एकमेकांच्या सहवासात आयुष्य घालवायचं आणि 50शी गाठली की सर्व कामधाम सोडून नुसता प्रवास करत, जेटसेट सारखा नाही, 5 स्टार हॉटेलमधून आणि किमती बीच रिसॉर्टमध्ये नाही, अगदी सर्वसामान्य माणसासारखा. नॅशनल जिओग्राफिक मधली एकेका दूरच्या देशाची वर्णनं आणि तिथले फोटो दोघं कितीतरी वेळ पाहत बसत. इथेही जायला हवं बरं का आपल्याला, थट्टेनं एकमेकांना सांगत. तिला पुन्हा रडू कोसळलं. बॉब तिला म्हणत होता, याच वेळी चल, बॉम्बे पाहू, दिल्ली पाहू, ताजमहाल पाहू, मग हाँगकाँग, टोकियो आणि होनालुलू मार्गे परत येऊ. का नाही ती त्याच्याबरोबर गेली? निदान शेवटच्या क्षणी तरी दोघं बरोबर राहिले असते. ती अशी वेडी पिशी व्हायला एकाकी अशी मागे राहिलीच नसती. अपघात कुठे झाला होता? तिने पर्स उलटी केली. त्यातच चुरगळलेली वायर होती. एका हाताने डोळे पुसत दुसऱ्या हाताने तिने तो कागद गुडघ्यावर सरळ केला. तीनवाडी. कसलं जंगली नाव. पूना क्या प्युने अशा कोणत्या तरी गावाजवळ. तो रानटी मागासलेला देश. वाघ, सिंह, हत्ती धुमाकूळ घालत असतात म्हणे. उतारूंच्या देहांना धार्मिक संस्कार तरी मिळाले असतील का? का सगळीच कलेवरं रानटी जनावरांनी पळवून नेली असतील? एकाएकी तिचे विचार थांबले. आधी तो विचार मनात आला तेव्हा तिलाही तो अतिरेकीपणाचा, वेडपटपणाचा वाटला होता. पण ती जसजशी तो विचार मनात घोळवायला लागली, उलटा सुलटा करून पाहायला लागली, तेव्हा तिला तो व्यवहार्य नव्हे आकर्षक वाटायला लागला. पृथ्वीवरचा बॉबच्या आयुष्यातला शेवटचा क्षण तिथे गेला होता. तिला त्या स्थळाला एकदा प्रत्यक्ष भेट द्यायलाच हवी. स्वतःच्या डोळ्यांनी पाहायलाच हवं. त्याच्या शरीरावर काही संस्कार झालेत का पाहायला हवं. काही ऍशेस वगैरे मिळाल्या तर बरोबर आणताही येतील. संध्याकाळी 7ला लॉराची आई आली तेव्हा लॉराचा निश्चय पक्का झाला होता. तिला दुखवायची कोणाचीच इच्छा नव्हती. तेव्हा तिच्या कल्पनेला प्रत्यक्ष विरोध असा कोणीच केला नाही. फक्त सर्वांनी जपून राहण्याचा सल्ला दिला. घराची व्यवस्था, शाळेत रजेची, बँकेत कॅशची व्यवस्था, विजा, बुकिंग इत्यादीत 8-9 दिवस तरी गेलेच. विशेष म्हणजे लॉराची इतकी धावपळ चालली होती की काही क्षण तरी तिचं वैयक्तिक दुःख ती विसरू शकली. तोपर्यंत घटनांची अपरिहार्यता, अपरिवर्तनीयता हे स्वीकारण्याची मनाची तयारी झाली होती. तेव्हा मग लॉरा टक्सनहून न्यूयॉर्कला आली. तिथून लंडन मार्गे मुंबईला आली. सेंटॉरमध्येच उतरून ती दुसऱ्या दिवशी अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये गेली. ती कोण आहे हे कळताच तिला सर्वांनी सहानुभूतीने वागवलं.
एका सेक्रेटरीने तिला विमान अपघाताच्या चौकशी कमिटीचा प्राथमिक अहवाल वाचायला दिला. निदान तिला एवढं समजलं की हे पुणे शहर 120 मैल अंतरावर आहे. 12-15 लाखांचं मोठं शहर आहे. तिथे जायला मुंबईहून केव्हा तरी टॅक्सी मिळतात. तिथे राहण्याच्या सोयी चांगल्या आहेत. अपघाताची जागा पुण्यापासून 5.5 मैलांवर होती. हा होता आपल्या सैतान कादंबरीचा 16वा भाग. या भागात बरंच काही काय झालंय. आता भगत ही काही सामान्य आसामी नाहीये एवढं तर नक्कीच आपल्याला कळलंय. मग नक्की त्यांच्याकडून ही अडचण दूर होऊ शकते का? दुसरी गोष्ट म्हणजे रंगाचारी बरोबर जे होत होतं त्याचं पुढे काही होणार आहे का? आणि आता जेव्हा लॉरा पुण्यात येईल, तीनवाडीत येईल, तेव्हा नेमकं काय घडेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्हाला आपले पुढचे सगळे भाग ऐकावे लागतील. आणि म्हणूनच पुढचे सगळे भाग ऐकत राहा. थोडीच कादंबरी राहिलीये, अगदी 3-4 भागांमध्ये संपणारच आहे. त्यामुळे पूर्ण कादंबरी नक्की ऐका. आणि अर्थातच इतरही भय कथा आहेत, विनोदी कथा आहेत, इतरही बरेच व्हिडिओज आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता. आणि जर व्हिडिओज आवडले तर चॅनेलला नक्की 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 सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया मला कळवत राहा, त्या वाचायला मला प्रचंड आवडतात. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.